श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरु प्रतिपदा म्हणजे माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचा निजानंद गमन दिवस. याविषयीची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. तो दिवस म्हणजे श्री गुरु प्रतिपदा. ह्या माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्री दत्त अवतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आजच्या या तिथीला भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. यंदा 25 फेब्रुवारीला श्री गुरु प्रतिपदा आहे. या दिवशी गाणगापूरला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात हा उत्सव साजरा होत असतो. येथे यतिपूजन केले जाते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहे. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरु चरित्रात पाहायला मिळतात. श्री गुरु चरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासांचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करिता जे तत्परी मनोकामना पूर्ती जाणा. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजनो यावे आमुचे जेत स्थान, पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावी. भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्ष सम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी
असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्री शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायदेवास मिळाले होते. आणखी एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले. श्री गुरु प्रतिपदा हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. तसेच श्री नरसिंह सरस्वती हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आणि श्री वल्लभांचा उत्तराधिकारी मानला जातो. त्यांनी माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले, म्हणूनच या तिथीला गुरु प्रतिपदा असे म्हणतात. म्हणून गुरु प्रतिपदा हा अतिशय विशेष आणि महत्त्वाचा सण आहे. श्री क्षेत्र गाणगापुरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर अशी होती श्री गुरु प्रतिपदा याविषयीची माहिती. श्री स्वामी समर्थ.